आपल्याला मार्केटमध्ये होणारे बदल समजले पाहिजेत, जाहिरातींच्या प्रणाली बदलत आहेत त्या समजल्या पाहिजेत आणि ह्या जर समजून घेतल्या नाही, बदलते ट्रेंड जर आपण लक्षात घेतले नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. आत्ता एकदा मी ITI कॉलेजला एका व्याख्यानाला गेलो होतो. मी विचारलं कोणकोणते ट्रेड आपल्या इथे शिकवले जातात. एक काळ ITI मेकॅनिकलमध्ये जर एखादा पोरगा त्यानं ITI केला आणि इंजिनवर काम करणारा जर पोरगा असला 10 गावात असा पोरगा भेटायचा नाही. आणि लोक म्हणायची गाडीच्या इंजिनचं काम करायचं ना, अरे इकडे तिकडे नका नेऊ, ते पाचोऱ्यात अमुक जण आहे ना, इंजिनचं काम तिथंच चांगलं करा. इंजिनवर काम करणारा फिटर मिळत नव्हता. आता इंजिनच उरणार नाही येणाऱ्या काळात गाड्यांमध्ये. आपल्याला बदलावं लागेल आणि जर आपण बदललो नाही आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. एक आता राजकारणामध्ये अमोलदादा काम करतात. नवीन जुन्या निवडणुका आठवा. निवडणुका सुरू झाल्या का भिंती रंगवायच्या, मग भिंती बुक करायच्या, प्रचाराची यंत्रणा भिंती रंगवून व्हायची. नंतर फ्लेक्सचा जमाना आला. आता फ्लेक्सवरती उरलं नाही, आता हातात येऊन थांबलंय सगळं. विदिन अ सेकंद सगळा डिजिटल मीडियाचा वापर केला जातो. मला वाटतं येणाऱ्या काळाबरोबर जर आपण बदललो नाही तर आपण टिकू शकत नाही. आपल्याला मुलांना बदलवायचं आहे, पण हे बदलत असताना संस्कार, जुन्या काही चांगल्या गोष्टी त्या आपण येणाऱ्या पिढ्यांना देतो का? पुण्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली. एका ठिकाणी 2500 किलो ड्रग्ज सापडलं. पुण्यामध्ये शिकायला येणारी पोरं कुठून येतात तो शिकायला? नगर, नाशिक, सोलापूर, पाचोरा, जळगाव, धुळे, नांदेड, खेड्यापाड्यातनं पोरं तिथे शिकायला येतात. या पोरांच्या आजूबाजूला चांगलं वातावरण ठेवणं, आपल्या पोरांनी या गोष्टींमध्ये अडकू नये याच्यासाठी लहानपणापासून त्यांच्यावरती संस्कार करणं, चांगलं वाईट ठरवण्याची दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण करणं ही पालकांची जबाबदारी आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या विषयांवरती बोला. चांगल्या चित्रपटांना पोरांना घेऊन जा, चांगल्या नाटकांना घेऊन जा, चांगल्या कीर्तन प्रवचनांना घेऊन जा, चांगल्या वेबसिरीज पोरांना दाखवा. कोटा फॅक्टरी नावाची एक वेबसिरीज आली आहे, कुणी पाहिली आहे का? 2-4 लोकांनी ती बघितलेली आहे. आता सॅम बहादूर नावाचा एक पिक्चर येऊन गेला, बघितलाय का? हा, काही लोकांनी बघितलेला आहे. चांगले चित्रपट बघितले पाहिजेत. सर मानेकशॉ यांच्या आयुष्यावरचा तो पिक्चर आहे. भारत पाकिस्तान युद्ध असेल, पाकिस्तान बांगलादेश फाळणी असेल, यामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका होती ते सर मानेकशॉ, सॅम बहादूर. त्यातला एक सीन आहे, एक ज्युनियर ऑफिसर चुकून सिनियर ऑफिसरला सॅल्यूट करत नाही आणि मग त्या सिनियरला राग येतो आणि तो त्याच्या ज्युनियरला सांगतो, तू मला सॅल्यूट केला नाही, आता तुला पनिशमेंट आहे. आणि पनिशमेंट काय? तू 1000 वेळा मला सॅल्यूट करायचं. आता ते ज्युनियर सिनियरला 1000 वेळा सॅल्यूट करत असते आणि तिथून सॅम बहादूर चाललेले असतात. हा सगळा प्रसंग बघतात आणि विचारतात, हे काय चाललंय? हा सारखा सॅल्यूट का करतोय? तेव्हा त्या सिनियरला सांगितलं, हा माझा ज्युनियर आहे, यानं मला सॅल्यूट केला नाही आणि म्हणून मी त्याला पनिशमेंट दिली आहे, यानं मला 1000 वेळा सॅल्यूट करायचं. सॅम बहादूर सांगतात, ही आर्मी आहे, आर्मीमध्ये शिस्त लागते, ज्युनियरनं सिनियरचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे. तुम्ही दिलेली पनिशमेंट अगदी योग्य आहे, यानं तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट केलाच पाहिजे. पण सॅम बहादूर म्हणतात, आर्मीचा दुसरा पण एक नियम आहे. म्हणे काय? सॅल्यूटचा स्वीकार सॅल्यूटनंच करायचं असतं. ते तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट करेल, पण त्याचा स्वीकार करताना तुम्ही पण रिटर्न 1000 वेळा सॅल्यूट केला पाहिजे. एवढी मोठी माणसं किती जमिनीवर होती. हेच सॅम बहादूर जेव्हा आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब त्यांना भेटायला गेले आणि भेटल्यानंतर त्यांची विचारपूस केली. सॅम बहादूर असे कॉटवर झोपलेले होते, फारसं हालताही येत नव्हतं. विचारपूस केली तब्येतीची आणि जाताना कलाम साहेब म्हटले, फील्ड मार्शल, तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात, तुमची काही तक्रार आहे का? त्यावरती मानेकशॉ म्हटले, प्रेसिडेंट, माझी एकच तक्रार आहे. काय? देशाचे राष्ट्रपती समोर उभे असताना मी आत्ता उठून उभं राहून त्यांना सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच माझी तक्रार आहे. काय जगली ही माणसं.
मला वाटतं चांगले आदर्श जर पोरांच्या समोर प्रस्थापित करायचे असतील तर ते केवळ सांगून होत नाही, आमच्या वागण्यातून ते आम्हाला प्रस्थापित करता येतील का याचे प्रयत्न व्हायला हवेत. माझा दावा आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागत असतात. हे पोरींनो, तुमचं एवढं कौतुक केलं, पुढच्या दोघी तिघी तुम्ही दोघी शांत बसा. तुमचं एवढं कौतुक केलं, तुमच्यापेक्षा आमची पोरं हुशार आहेत. एक तरी पोरगा बडबड करतोय का बघा. ही तिच्या कानात काहीतरी म्हणाल, ती तिच्या कानात काहीतरी सांग. अजिबात कोणी बोलायचं नाही. आता बघू कोण जिंकतंय. आता मुलं पुढे आहेत सध्या, सगळे ताट बसा. पालक सभेला पोरं बोलवायलाच नको होती, ती जरा अडचण झाली. पालकांशी बोलावं का त्यांच्याशी बोलावं तेच कळे ना मला, पण हरकत नाही. सांगायचं तात्पर्य इतकं आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागणार नाहीयेत, आपण जसं वागू तसं मुलं वागणार आहेत. आपल्या वागण्या बोलण्यातनं चांगले आदर्श येणाऱ्या पिढ्यांच्या समोर निर्माण करता येतील का याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या संकल्पना लादू नका. पोरांना दिशा दाखवा, पण लादू नका. तू हेच केलं पाहिजे. आमच्याकडे एक सर्कस आहे आणि त्या सर्कसमध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालू असतात. एक लहान पोरगं एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलं आणि सर्कसच्या मॅनेजरला म्हटलं, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे. सर्कसचा मॅनेजर म्हटला, लोक वाघ सिंह बघायला येतात, हे पिल्लू कोण बघेल? त्यानं सांगितलं, हे पिल्लू विशेष पिल्लू आहे. म्हटले कसं? म्हटलं, हे सुंदर पियानो वाजवत. त्यानं बॅगेतनं पियानो काढला, पिल्लाच्या समोर ठेवला. पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर म्हटला, उद्या वाघ नाही सिंह नाही, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. दोघांमध्ये गप्पा सुरूच होत्या. तेवढ्यात एक मोठं कुत्रं हॉलमध्ये आलं. पिल्लाला दातात उचललं, रागात अशी पियानोवरती लात मारली आणि पिल्लाला उचलून हॉलच्या बाहेर निघून गेलं. त्या सर्कसच्या मॅनेजरनं त्या पोराला विचारलं, हे कोण आहे आणि एवढा राग का? त्या पोरानं सांगितलं, ये इसकी माँ है और इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवायचा नाही, ज्याला पियानो वाजवायचं त्यानं डॉक्टर व्हायचं नाही. चायनामध्ये वयाच्या 11व्या वर्षी एक मुलगी बुद्धिबळामध्ये ग्रँड मास्टर होते. पत्रकारांनी तिला विचारलं, बाई तुझी आवड काय? जी मुलगी बुद्धिबळात ग्रँड मास्टर होते तिची आवड काय असेल? बुद्धिबळ. तिनं सांगितलं, अभ्यास करणं ही माझी आवड आहे. पत्रकारांना वाटलं अभ्यास पण बुद्धिबळाचाच करत असेल. तिला विचारलं, तू अभ्यास कशाचा करते? तिनं सांगितलं, परराष्ट्र धोरण, वेगवेगळ्या देशांमधले हितसंबंध याचा मी अभ्यास करते. या मुलांच्या लाईन क्लिअर आहेत. आमच्या अभ्यासाच्या जागा कोणत्या, आमचे छंद कोणते, उदरनिर्वाहासाठी अपेक्षित असणारी कौशल्य कोणती. मला वाटतं ह्या लाईन क्लिअर असल्या पाहिजेत पालकांच्या, शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या. शिक्षकांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे पोरांच्या जडणघडणीमध्ये. आज इथे अनेक शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत. मॅडम मला सांगा, दूधवाला जर तुमच्याकडं दूध द्यायला आला, तुमचं लक्ष कशाकडे असतंय? दुधाच्या मापाकडे असतंय. ते पण लक्ष तुमचं पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार होतं. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतंय. त्यानं ती दुसरी धार, पहिलं माप तर त्याच्या बापाला टाकावं लागेल. आपण ते सोडतोय का? पण वरतून ते एक फुकटची धार होतं, आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. तसं सगळ्या शिक्षकांना शासनाच्या परिपत्रकानुसार, संस्थेच्या सूचनेनुसार काम करावं लागणार. पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील, सिलेबस कंप्लीट करावा लागेल, शासनानं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्यात, BLO अमुक तमुक हे सगळं करण्याचं आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी आपण काही वेगळी धार ओढतो का? या पोरांच्या जडणघडणीसाठी आम्ही काही वेगळे प्रयत्न करतो का? सिलेबसच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी मुलामुलींशी बोलतो का? ज्या दिवशी तुम्ही रिटायर व्हाल आणि त्या दिवशी जर तुम्हाला कोणी विचारलं तुमच्या आयुष्याची पुंजी काय, काय सांगायचं आहे का शिक्षकांना आपल्या आयुष्याची पुंजी? एवढी ग्रॅज्युएटी, एवढा फंड, पोराचं लग्न केलं, पोरीचं लग्न केलं, पोरीला 50 तोळे घातले, पोराला टेम्पो घेऊन दिलाय. ही शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी नसते. शिक्षकाला 10 नावं ठणकून सांगता आली पाहिजेत आयुष्यात. ते परवा रणजित खेळलेला पोरगा आहे ना, माझ्या वर्गात होता.
खडूनच स्टंप आखून वर्गात क्रिकेट खेळायचा. मी मैदानावर घेऊन गेलो, पोरगा आता रणजी खेळतोय. ती इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना, वर्गात सुंदर गाणं म्हणायची, तिचे सूर ओळखले आणि पोरगी इंडियन आयडल झाली. ते परवा विधानसभेत बोललेला आमदार आहे ना, वर्गात मॉनिटर असायचा. मी सांगितलं राजकारणात, ते पोरगा काल विधानसभेत